महाराष्ट्र कृती समितीच्या वतीने 28 आणि 29 फरवरीला संपूर्ण महाराष्ट्रभर कंत्राटी कामगाराचं आंदोलन सुरू आहे। 48 तासाचे हे आंदोलन आहे आणि संपूर्ण राज्यव्यापी हे आंदोलन आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण जेवढ्याही संघटना आहे महाराष्ट्राच्या 100% संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। आणि याच्या मागच्या आंदोलनाची भूमिका एवढीच आहे की एनएमआर पद्धत म्हणजे ज्या पद्धतीने हरियाणा व इतर राज्यात एनएमआर पद्धत लागू झाली, जिथे कंत्राटदार नसतो आणि एनएमआर असतो, त्या एनएमआर पद्धतीने या कंत्राटी कामगाराला सामावून घेतलं पाहिजे आणि एनएमआर पद्धतीने त्यांना पगार मिळाला पाहिजे। यामध्ये 17 मागण्या आहेत। या 17ही मागण्या महाजेनको महाराष्ट्र शासन करू शकते अशाच लीगल मागण्या आहेत। एनएमआर पद्धतीने जर कायदा लागू झाला, या कंत्राटी कामगाराचा पगारवाढ होईल, यांच्यावर आर्थिक बोजा येणार नाही। एकीकडे महाजेनकोचा एम्प्लॉई यांना 20% 30% पगारवाढ होतो आणि आमच्या कंत्राटी कामगाराला 5 रुपये 7 रुपये अशी बेसिक मध्ये वाढ होतो। ही थट्टा आहे। ज्या प्रकारे महाजेनकोच्या एम्प्लॉईला महिन्याच्या 10 तारखेला पगार मिळतो, परंतु आमच्या कंत्राटी कामगाराला 10 तारखेच्या नंतरही 15 हो 16 हो 17 हो ती पगारवाढ होत नाही आणि तेव्हाही पगार होत नाही। आमची या माध्यमातून आपल्या माध्यमातून मागणी आहे की पगारवाढ तर झालाच पाहिजे, परंतु मेन मागणी आमची एनएमआर पद्धतीची आहे। जोपर्यंत एनएमआर पद्धत लागू होणार नाही तोपर्यंत 28 आणि 29ला हे शांतपणे आमचं आंदोलन सुरू आहे। जर हे आंदोलनाला आम्हाला जर शासनाने आमच्या निवेदनाला मान्य केलं नाही तर 5 तारखेला सर्व कामगार बाहेर निघून बेमुदत आंदोलन करतील। मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो, हे सरकार आपलं सरकार आहे, कामगार आपल्या बाजूने आहे, कंत्राटी कामगार आपल्या बाजूने आहे, तेव्हा मी आपल्या माध्यमातून मागणी करतो की आपण या कंत्राटी कामगाराला न्याय द्यावा आणि आपली भूमिका स्पष्ट करावी। शेवटी कंत्राटी कामगार आपलं 24 तास तिथं प्लांटमध्ये जाऊन घाम गाळतो। एम्प्लॉई ज्या पद्धतीने काम करतो त्यापेक्षाही कंत्राटी कामगार जास्त काम करतो आणि अशा पद्धतीने जो घाम गाळणारा आमचा कंत्राटी कामगार आहे त्याची पगारवाढ निश्चित झाली पाहिजे। त्याला सर्व योजना लागू झाल्या पाहिजे, त्याला इन्शुरन्स मिळाला पाहिजे, त्याला अपघाती इन्शुरन्स मिळाला पाहिजे। ह्या आमच्या मागण्या आहेत।